मौदा तालुक्यातील अरोली परिसरात वाढती गुन्हेगारी, अवैध तंबाखू विक्री, बेकायदेशीर दारू आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवर पोलीस यंत्रणा आता आक्रमक झाली आहे. ठाणेदार स्नेहल राऊत यांनी या समस्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शालेय परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी गुटखा, खर्रा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून विनापरवाना विक्री आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांविरोधातही धडक मोहीम राबवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडींवर नियंत्रण मिळवण्यासाठीही कडक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांचे आरोग्य आणि कायदा सुव्यवस्था ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा ठाणेदार स्नेहल राऊत यांनी दिला आहे. ठाणेदारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अवैध तंबाखू, दारू विक्रेते आणि नियमबाह्य वाहन चालकांमध्ये धडकी भरली असून नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे. न्यूज एक्सप्रेस करिता मौदा नागपूर प्रतिनिधी पूनम बोरकर यांची रिपोर्ट.